तो हात धरिल्यावरी अंगातून वीज जात माझ्या आणि हुंब माया त्या स्पर्शात असं का वाटे मज त्या डोळ्यांची जुनी ओळख माझी. सत्तू का विचार करीत तुझ्या पकडीतून तो चोर कसा निश्चित याचा आम्हाचे तेच नवल. तुझ्या हातून कुरकुंब्या चोर निश्चित ना ना खरी ना वाटे. हे जाऊन जाऊन कुठे जातो चोर कधी ना कधी सापडीतच ना. पण आपण त्यास ओळखीत कसा. सत्तू सत्तू तू पाहिलं का रे त्याचं तोंड झाकून धरी कुरकुंबा. जाईत तर जाईत तो चोर आपणाशी सत्तू सुखरूप राही तेच हुंब. ना तरी निसटता निसटता हे कुरकुंबे हृदयावेरी घाव करून जात. ह्यापुढे ध्यान राखी. पहिला डाव भूतासी पण यापुढे हे ना होत. तू भोरक्या तुझ्या हातून चोर निश्चित हे शौर्य ना. हा हा मी ना सोडी त्यास. मी हुंब पकडून धरीत हा सत्तू लक्ष ना देत. भया काय बोलीत पहा. मी याव करीत मी त्याव करीत. हल्ला आला तेव्हा तुझ्या पोटात दुखीत पडून घरी जात. आणि थापेरू म्हणीत मी ना निसू देत चोराशी. चोर आला तेव्हा घडाघडा लोळीत आणि चोर गेल्यावरही टणाटणा नाचीत. हुंब लबाड तू बिटक्या. पोटाशी दुखी खरी मुळीचा रस घेत तेव्हा नाची टणाटणा. पण मुळी कुठे आता तर एकच मुळी दिसे. भया दोन मुळ्यातली एक मुळी घेऊन तर चोर पळीत. चोर तर विषारी मुळी नेत औषधी मुळी तर राहते. पाणी सावित्री पाणी. किती हाका मारल्या सावित्रीला पण ती येत नाहीये. कुठे गेली विचारलं तर कोणी नीट उत्तर देत नाहीये. तिच्या जीवाला इथेच कोणी धोका केला नसेल ना. नाही या राजवाड्यामध्ये माझ्याशिवाय तिला आणि तिच्याशिवाय मला कोणीच नाही. मला जीव एकवटायला हवाय. नाही अश्वपती जीवाच्या कराराने उठ आणि शोध तुझ्या सावित्रीला. उठ अश्वपती उठ. साहू साहू साहू
महाराज, काय चाललंय हे? अहो महाराज आहात तुम्ही, जरा स्वतःची इब्रत ठेवा. नाही स्वतःच्या इब्रतीची चिंता तर आमची तरी इब्रत ठेवा. चला जाऊन पडा पलंगावर. तुम्हाला जमत नाही ना? सैनिक, उचला यांना आणि नेऊन ठेवा पलंगावर. साऊ कुठे? आमची साऊ कुठे? निघा तुम्ही, झालं तुमचं काम, निघा. काय सावित्री सावित्री चालवलंय तुम्ही? पळून गेली सावित्री तुमच्या या अशा अवस्थेला कंटाळून. आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे पळाली ती. तिच्या सुखासाठी आम्ही तुमच्याशी विवाह केला. सुबरी माया दिली नाही तुम्ही तिला. मुळे काळजातच नाही तुमच्याच, तुम्ही देणार कुठून? लालसा आणि असूया या समोर सगळं तुच्छ आहे तुमच्यासाठी. अजिबात नाही. तुमच्या सावित्रीला हे राजवाड्याचं सुख बोचतं. तिच्याकडे लक्ष देण्याऐवजी जर आपल्या संसारात लक्ष दिलं असतं तर आपल्याला कुलदीपक झाला असता, जो तुमचा वंश वाढवायला आणि हा राज्यकारभार सांभाळायला तयार झाला असता. कशाला तुमचं मन त्या कन्येत गुंतवलं, जिला तुमच्यापेक्षा ते अरण्य अधिक प्रिय आहे? बस करा तुमची बडबड. आधी सावित्रीला शोधायला सैन्य पाठवा. काही गरज नाहीये. मी अशी आज्ञा देणार नाही आणि कुणाला तुमची आज्ञा पाळूही देणार नाही. तुम्ही कितीही आगपाखड करा, त्रास करून घ्या, तुमच्या नशिबी आता मीच. आणि तुमच्या या अशा अवस्थेत मी सोडून कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीये. तुमची लाडकी कन्या साऊ गेली तुम्हाला सोडून, हे मान्य करा आणि आता तरी तिचा विचार सोडा. आणि तुमच्यासाठी आयुष्य घालवणाऱ्या माझा आता तरी विचार करा. कारण तुम्ही कितीही कळवळून हाक दिलीत तरी तुमची सावित्री आता परत नाही येणार आहे. ही खुणगाठ बांधा मनाशी. ताता, साऊ, माझी साऊ. कुंभ हुशार तू सत्तू, विषारी मुळी चोराच्या हाती देत तू चालाकी करी. सोडी त्यास ज्यासी त्यासी वाटे तुझ्या हातून चोर निसतीस. पण तू तर चोरावर मोर. बरी अद्दल घडवली त्या कुरकुंब्यास. नाना, मी ना करीत असं. त्या चोरासी आपल्या तातोसाठी हवी असे ती मुळी, औषधी मुळी. त्या चोरासी विषारी मुळी देऊन मी ना पाप करीत. पाप? पाप काय त्यात? ते चोर आपलं रान लुटीत, आता विषारी मुळी खाऊन ते प्राणाशी मुकीत. ही आपली चूक ना, त्याची बरी अद्दल ती. नाना, त्या चोराच्या तातोचा काय दोष असेल? तो तर निष्पाप. चोर चुकून विषारी मुळी नेत आणि त्या निष्पाप तातोचा जीव जात. नाना, हे खरी ना. मी थांबित त्यास. हा, सत्तूचा निवाडा पटेमच, निष्पापाचे प्राण जाई हे नावडी मज. पण आपण त्या चोराशी कसे थांबवीत? तो तर हुंब पोचला नगराशी. आता ते विषारी मुळी देत तो कुरकुंबा त्याच्या आजारी तातोसी.
ताता, ऋषींनी सांगितलेली मुळी शेवटी मी आणलीच. इतका आनंद झालाय मला, इतका आनंद झालाय. तू बरा होणार आहे ताता. मला मला नाचावंसं वाटतंय, गावाचं वाटतंय, पण नाही. थोडा वेळ मी तुझ्या बाजूला बसते, मग जाऊन या मुळीचा रस काढते. आजपासूनच सुरुवात करूया तुझ्या उपचाराला. ना रडू ताता. साऊ, ही कुठली भाषा ग? ही रान भाषा आहे. तिकडचे सारे जण याच भाषेत बोलतात, म्हणून नकळत माझ्या ओठांवरही आले. किती गोड वाटतं ना ताता. तू जवळ असलीस ना तर सगळं गोडच गोड वाटतं बघ. खरंच आणली हिने मुळी. आता हिचं महत्व भयंकर वाढेल. सत्ता मिळायची उरली सुरली आशाही धुळीला मिळेल आता. नाही नाही, ताबडतोब हे मुळी प्रकरण राजमातांच्या कानावर घालायला हवं. मनावरचं ओझं हलकं व्हायला सुरुवात झाली आहे आता. आता तू हा रस घेतलास ना की तुझ्या पायात बळ आहे. मग पुन्हा तू चालायला लागशील, पळायला लागशील, घोड्यावर बसून वायू वेगाने रपेट सुद्धा करशील. साऊ, माझी साऊ, जे तू म्हणालीस ना ते खरं करून दाखवलंस. तू ही मुळी घेऊन आलीस माझ्यासाठी. करशील तू मला बरं आता. आत्ताच जाऊन रस काढते मी स्वतः. दुसऱ्या कोणावरही जबाबदारी सोपवणार नाही. आलेच. राजमाता, राजमाता. आता काय म्हणजे सावित्री मुळी घेऊन परत आली. हे नाही दिसलं वाटतं तुमच्या 1000 डोळ्यांना? काय? सावित्री मुळी घेऊन परत आली? आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नकोस. मुकाट्यानं खरी माहिती सांग. आम्ही खरं तेच सांगतोय. सावित्री रानातून त्या ऋषींनी सांगितलेली औषधी मुळी घेऊन आलीये. भयंकर गुणकारी आहे म्हणे ती, आणि आजपासूनच त्याचा रस काढून महाराजांना देणार आहेत. नाही नाही, सावित्रीला ताबडतोब थांबवायला हवं. चला. ताता, शुभस्य शीघ्र. तुझ्या शरीरात चैतन्य आणणारं ऋषींनी सांगितलेलं औषध तयार आहे. प्राशन कर. सत्तू, का होतोस? नुसता बघित अन्नाकडे. तो कुरकुंबा चोर ना पकडता आला तूस म्हणून तू खिन्न. मोरक्या झाल्यासीन ही पहिलीच वेळ तुझी. भूतासी गेली समज, यापुढती ना करू. आणि तू काय मुद्दाम ना सोडीस त्या चोरासी. यापुढती भानावरी राहा.
आणि सत्तू चुका शिकवीत माणसाशी. मी तर म्हणीत होऊ दे त्या बिटक्यासी मोरक्या. त्यास हौस भारी तर घाल त्याच्या गळ्यात माळ. तू आपला आमचे पाशी अस, चांगलीशी सून आण आमासी. 4 घास खाऊन सुखी राहू. नाना, या रानाने सांभाळिले आपणास. मी अंध असून मजदूर ना लोटिले. आता आपण त्याचे ऋण फेडीत. सत्तूची जबाबदारी असेल ती अशी दुसऱ्याशी ना देत शर्यत जिंकीत सत्तू साऱ्यांनी मिळून मोठ्या मायोचा आशीर्वाद घेऊन मोरक्या झाला असेल तो का उगाच. सत्तू, तू का काहीच बोली ना. तातो, 2 मुळ्यांची गोष्ट कळली ना तुम्हासी. हो, तो चोर मुळी घेऊन निसटला याची अधिक खंत तूच. ना तातो, तो विषारी मुळी घेऊन निसटला म्हणून खंत. तो चोर ना औषधी मुळी आपल्या आजारी तातोसी देण्याकरिता आला तो बावरा. आता त्या मुळीचा रस त्याच्या तातो चाकीत तर तिथल्या तिथेच प्राण सोडीत. ही गोष्ट जाळीत माझ्या जीवासी. हा रस प्यायलाच ना की आपलं जगच बदले. पलंगाला खेळून राहण्याचे दिवस संपले. या मुळीचा उपयोग मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय, म्हणूनच खात्रीने सांगते. अगं साऊ, आम्हाला इतकं समजावून सांगण्याची गरज नाहीये. तू आम्हाला विष जरी दिलंस ना तरी सुद्धा आम्ही आनंदानं पिऊ. दे. थांबा. विषच देते. नाही नाही, मी तात्याला विष पाजेन अशी कल्पना तुमच्या मनात तरी कशी आली. कारण तुला राजगादीवर बसायचं. त्यासाठी आमचे प्राण घेण्याची काय गरज आहे. शास्त्रानुसार वारसच आहे ती आमची. आणि आजही तिनंच बसायला हवं होतं सिंहासनावर. पानावर आहात का अश्वपती? जिच्यामुळे तुमची एवढी दयनीय अवस्था झालीये तिला आम्ही राजगादीवर बसू देऊ? कदापि शक्य नाहीये ते. ती जन्माला आली तेव्हापासूनच सगळ्यांच्या जीवावर उठलीये. आधी जन्मदात्री आईला स्वर्गात धाडलं आणि आता तुम्हाला कुठल्याशा या अपरिचित रानटी मुळीचा रस पाजत होती. सावित्री, का करतेस तू असं सावित्री? का माझ्या पुत्राचा आणि या देशाच्या राजाचा जीव घेऊ पाहतीयस? माझ्या वागणुकीचा तुम्ही काहीतरी गैरअर्थ काढताय. ही मुळी ऋषींनी वर्णन केलेली मुळी आहे. या मुळीचा उपयोग बेशुद्ध झालेल्या माणसाला तात्काळ शुद्धीवर आणण्यासाठी केलेला माझ्या डोळ्यांनी पाहिलाय मी. या रसामुळे ताता पूर्ववत होतील लवकरच. मी हात जोडते, माझ्या ताताचं त्यांच्या उपचारांपासून वंचित करू नका. नाही, त्या ढोंगी साधूवर आणि या रानटी मुळीवर आमचा तिळमात्र विश्वास नाही. आणि यापूर्वीच राजसभेमध्ये राजवैद्यांकडून ही मुळी मुळीच उपयुक्त नाही याची खातरजमा करून घेतली आम्ही. तरीही या मुळीचा रस आम्ही घेणार, कारण आमचा सर्वात जास्त विश्वास आमच्या कन्येवरच आहे. तेव्हा आम्ही हा रस घेणार म्हणजे घेणार. सावित्री, दे तो रस, दे. बघू ना कोण विरोध करतंय ते. राजमाता, छी, हा काय प्रकार आहे? मूत पाक खाण्याच्या कोपऱ्यात ही मुळी आणि त्याचा रस चाटून हा मेलेला उंदीर सापडला.